नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र तेजस आपल्या बॉयलर नॉलेज सर्कल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये नवीन व प्रभावी माहिती जाणून घेणार आहोत। पूर्ण डीएम प्लांट एक्सप्लेन करणार आहोत। आज आपण डीएम प्लांट बद्दलची संपूर्ण माहिती पाहूया। तुम्हाला माहिती आहे का, बॉयलर मध्ये वापरलं जाणारं पाणी जर शुद्ध नसेल तर लाखोंचं नुकसान होऊ शकतं। म्हणूनच वापरला जातो डीएम प्लांट म्हणजेच डीमिनरलाइज वॉटर सिस्टम। आज आपण डीएम प्लांट मधील प्रत्येक वेसल, त्यातील पीएच, टीडीएस, हार्डनेस, वापरले जाणारे केमिकल्स आणि रिएक्शन्स सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। एक रॉ वॉटर म्हणजेच इनलेट वॉटर, पीएच 6.5 ते 8.5, टीडीएस 200 ते 1000 ppm, हार्डनेस 100 ते 400 ppm। हे पाणी थेट वापरायला योग्य नसतं। नंबर 2 मल्टीग्रेड फिल्टर म्हणजे सँड फिल्टर, काम सस्पेंडेड पार्टिकल टर्बिडिटी काढतो। पीएच 6.5 ते 8.5, टीडीएस 200 ते 1000 ppm, हार्डनेस 100 ते 400 ppm। यामध्ये वापरले जाते लहान मोठी वाळू व दगडगोटे। रिॲक्शन नाही, फिजिकल फिल्ट्रेशन। नंबर 3 ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर, याचे काम पाण्यातील क्लोरीन, स्मेल, ऑर्गॅनिक मॅटर रिमूव्ह करतो। पॅरामीटर स्पोर्ट, पीएच स्पोर्ट कमी होण्यास सुरुवात होते, टीडीएस स्पोर्ट सेम राहतो, हार्डनेस स्पोर्ट सेम राहतो। केमिकल ॲक्शन, क्लोरीन रिमूव्हल, रिॲक्शन Cl2+C, रिमूव्हड ॲड्झॉर्प्शन। नंबर 4 कॅटायन एक्सचेंज वेसल, काम कॅल्शियम मॅग्नेशियम रिमूव्ह करतो। केमिकल रेसिन H+ फॉर्म आउटपुट, पीएच 2 ते 4 ppm ॲसिडिक, टीडीएस सेम आयन्स बदलतात, हार्डनेस 0 ppm। डी गॅसर टावर, काम CO2 गॅस रिमूव्ह करतो, आउटपुट को पीएच वाढवण्यास मदत करते, टीडीएस कमी होतो। एनायन एक्सचेंज वेसल, काम क्लोराइड, सल्फेट, नाइट्रेट रिमूव्ह करतो। केमिकल रेसिन OHH फॉर्म आउटपुट, पीएच 6.5 ते 7.5, टीडीएस 10 ppm पेक्षा कमी, हार्डनेस 0। मिक्स्ड बेड पॉलिशर म्हणजे MB, याचे काम फायनल पॉलिशिंग म्हणजे अल्ट्रा प्युअर वॉटर। वापरले जाणारे रेसिन कॅटायन प्लस एनायन दोन्ही मिक्स। रिॲक्शन रिमेनिंग आयन्स, आउटपुट पाण्याचा पीएच 7, टीडीएस 0.2 ppm पेक्षा कमी आणि हार्डनेस 0 आहे। महत्वाचा भाग, कॅटायन रिजनरेशन, केमिकल HCl/H2SO4, Ca रेसिन प्लस 2HCl, CaCl2 प्लस रेसिन H+ फॉर्म, रेसिन H+ फॉर्म, एनायन रिजनरेशन, NaOH, Cl resin plus NaOH becomes NaCl and resin. This shows the reaction process. आता मिक्स बेड रिजनरेशन, ऍसिड आणि कॉस्टिक सोडा दोन्ही वापरतात। अच्छा, होय, त्यामुळे आपल्याला शुद्ध पाणी मिळतंय। फायनल डीएम वॉटर क्वालिटी बद्दल बोलायचं तर पीएच 7 च्या आसपास असला पाहिजे, टीडीएस 0.2 ppm पेक्षा कमी आणि कंडक्टिव्हिटी 120 cm पेक्षा कमी। डीएम प्लांटमुळे आपल्याला अत्यंत शुद्ध पाणी मिळतं, जे बॉयलर, पॉवर प्लांट्स आणि इंडस्ट्रीजसाठी खूप महत्त्वाचं आहे। अशाच इंडस्ट्रियल नॉलेज आणि बॉयलर अटेंडन्स सेकंड क्लास व फर्स्ट क्लास परीक्षेसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बॉयलर नॉलेज सर्कल मराठी, आणि लाईक करा, कमेंट करा, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।